पाटील नेटवर्कचे मोठंसं योगदान, जेथे जातो तेथे तो माझा संघात या परीनेच नक्कीच त्यांचं एक भूमिका राहते. अजय यांचे परममित्र नितेश पाटील, अजय यांचे परममित्र. तो ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. जाऊया मैदानामध्ये. नक्कीच 6 वाजायला 2 ते 3 मिनिटं शिल्लक आहेत. जे कॉपरेशन भेटते ते फार मोठंच आहे दांडी संघाकडून. तर ऑल दी बेस्ट. बिरवाडी संघाडू पहिला चेंडूर पहिला झटका, मात्र याला सांगतात नशीब बलवत्तर. बघा हे जीवनदान किती महागात पडू शकतं. नक्कीच जे स्वप्नील आहेत नक्कीच डोक्यावर त्यांनी हात मारला की काय घडलं. झेल घेताना नक्कीच लेझीलेसपणा दिसून आला. याला मराठीत सांगितलं जाते हलवा. नक्कीच हलवा, गाजराचा हलवा, चिकूचा हलवा, दुधीचा हलवा. आणि हा त्यांची पुनरावृत्ती असेलच. ध्येय घेऊनच आले दांडी संघाकडून. धैर्य, नक्कीच धैर्य 11. पहिलं षटक चिनू यांचं. आणि पुन्हा एकदा मौका बनतोय. बघा एक भेटलं होतं एक जीवनदान, मात्र जीवनदानाचं काही सोनं करता आलं नाही गौतम आकरे यांना. मात्र पूर्णतः जो चेंडू आहे तो क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि छानशी अशी गोलंदाजी केली ती चिनू यांनी. नक्कीच अपसेट झाले असतील गौतम आकरे, कारण की महत्वाचा एक असा एक हा दांडी संघाचा एक खेळाडू गौतम आकरे यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते. 11 दांडी संघाचा चिनू यांचा पुढचा चेंडू आणि अप्रतिम असा चेंडू. नक्कीच ब्लॉक होल म्हणजे बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे हुकले. निर्धाव असा चेंडू. अजून कुठल्याही प्रकारचं खातं खुललं नाही मिळते अकाउंट मध्ये. ते धैर्य 11 दांडी संघाचं. नक्कीच त्यांना दुखापत झालंय की काय असं थोडं किंचितशी दुखापत झालंय ती योगेश यांना. धावसंख्या अजून देखील 0वरच. अप्रतिम गोलंदाजी चिनू म्हणजेच बिरवाडी संघाचा हा उंचपुरा असा हा गोलंदाज. लागोपाठ 4 चेंडू. बघा 4 चेंडू म्हणजे निर्धावना दिसतोय तो चिनू. पुढचा चेंडू आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. मात्र 5 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव न देता कुठल्या चेंडू 0वरती. अजून सुद्धा धैर्य 11 दांडी संघ बिरवाडी संघाच्या खेम्यामध्ये नक्कीच आनंद. पुन्हा एकदा आता बघूया हलव्या. आता हा थोडा बिझी झेल होता तो नक्कीच घेतला. मात्र अगोदर जो इझी होता पहिली इनिंग मधली पहिली म्हणजे कालच्या दिवस आणि आजच्या दिवसातली पहिली ही मॅडन विकेट ना. मॅडन ओव्हर विकेट. अप्रतिम गोलंदाजी चिनू यांची. 0 धावसंख्येवरती